हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कोल्हापूरचा प्रसिद्ध असा मस्त चवीचा मसाला टोस्ट कसा करायचा ते पाहणार आहे। हे एकदम मस्त लागतो बघा, एकदम टेस्टी लागतो, एकदम चविष्ट आणि 5 मिनिटातच तयार होतो। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा। आणि तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इथे सर्वप्रथम आपण मसाला टोस्टचा मसाला बनवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतलेला आहे। हे बेसन मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। 1 कप बेसन आहे। त्याच्यामध्ये आपण आता अर्धा टीस्पून बघा इथे मी जिरे घेतलेले आहेत। अर्धा टीस्पून जिरे, इथे अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे आणि आलं लसूण आणि मिरची असं मी वाटून घेतलेलं आहे। असं आलं लसूण आणि मिरची ते घालते आणि त्याच्यामध्ये बघा 1 चमचा मी घरगुती लाल तिखट घेतलेला आहे। 1 चमचा घालते, त्याने छान चव येते बघा। आणि इथे मी अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची, त्याने छान चव येते बघा। मी इथे भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते आणि कोथिंबीर घातल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। छान असं बघा मी चवीनुसार मीठ घालून घेते। चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हे छान असं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा। छान असं चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं। हाताने मिक्स करून मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान असं हे बॅटर बनवून घेते बघा। छान असं मस्त असं याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि ज़्यादा आपल्याला घट्ट पण करायचं नाही आणि ज़्यादा पातळ पण करायचं नाही आपल्याला। असं छान असं मिक्स करत आपण हे व्यवस्थित असं बनवून घेणार आहे बघा। इथे मी छान असं थोडं थोडं पाणी घालत हे बॅटर बनवून घेते बघा। मस्त असं छान असा आपला मसाला तयार बनवून घेते आणि ज़्यादा वेळ लागत नाही बघा। एकदम 5 मिनिटात आपला मसाला टोस्ट तयार होतो। आपलं छान असं बॅटर तयार झालेलं आहे बघा। मस्त ज़्यादा पातळ नाही, ज़्यादा घट्ट नाही, अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित असं झालेलं आहे बघा। मस्त असा मसाला तयार झालेला आहे मसाला टोस्टचा। आता अशा पद्धतीचा हवा आहे बघा आपल्याला। या पद्धतीने बनवून घ्या म्हणजे व्यवस्थित आपल्याला टोस्टला लावता येईल बघा। मस्त असं बघा, कोल्हापूरमध्ये पेटी पाव मिळतो, त्याचे जाड जाड स्लाइस करतात आणि त्याला मसाला लावून छान असा मसाला टोस्ट बनवला जातो। तर तो मला काही मिळालेला नाही पेटी पाव। आता आपण हे बघा ब्रेडचे स्लाइस आहेत पातळ असे, त्याचाच आपण बनवणार आहे मसाला टोस्ट। त्यासाठी मी इथे 4 ब्रेड घेतलेले आहेत आणि असे मधून कट करून घेणार आहे आणि मधून असे कट करून घेतलेले आहेत आणि 1 न पाव वापरता 2 पाव वापरायचे म्हणजे जाड असा मसाला टोस्ट जसा असतो कोल्हापूरमध्ये तसा बनतो। आणि छान असं बघा त्याला आपण छान असा मसाला लावून घ्यायचा बघा। या पद्धतीने तुम्ही हाताने लावा किंवा चम्मचने लावा। छान असा सगळीकडे मसाला असा लावून घ्यायचा मस्त असा पटकन आणि ज़्यादा वेळ लागत नाही, पटकन बनतो बघा। मस्त असा छान असा मसाला लावून घ्यायचा बघा। मी इथे व्यवस्थित असा मग मसाला सगळीकडे लावून घेतलेला आहे बघा छान असा। आता या पद्धतीने आणि इथे बघा मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे आणि हळूच सोडायचा आहे तेलात आपल्याला। छान असा बघा आपला मसाला टोस्ट छान असा बघा सोडायचा आणि मीडियम फ्लेमवर छान असा भाजून घ्यायचा। मी दुसरा पण त्याच पद्धतीने बघा बनवून तेलामध्ये सोडलेला आहे। आता खालच्या साईडने छान असा भाजला की आपण त्याला पलटी करून दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। छान असा तांबूस रंगावर छान असे हे भाजून घ्यायचे म्हणजे टेस्ट एकदम मस्त लागते, एकदम चविष्ट लागतं बघा। एकदम दोन्ही पण आपले छान असे भाजलेले आहेत। मी सगळे असेच तळून घेणार आहे। मस्त असा बघा कलर छान आलेला आहे। आणि बघा इथे मसाला टोस्ट बरोबर चटणी खाल्ली जात नाही, हिरवी किंवा लाल, म्हणजे गोड किंवा तिखट
अशा पद्धतीच्या मिरच्या आपण तळून घ्यायच्या बघा. या पद्धतीने मी मधून कट करून घेतल्यात आणि अशा पद्धतीने मी तेलात तळून घेते. मसाला टोस्ट बरोबर अशी तळलेली मिरची खातात मस्त चव लागते बघा. असा मस्त लागतो बघा मसाला टोस्ट. आणि कोल्हापूरचा प्रसिद्ध असा मसाला टोस्ट आपण 5 मिनिटात तयार केलेला आहे बघा. छान असा घरच्या घरी आणि मस्त असा. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. बघा तळलेल्या मिरच्या एकदम छान असा लागतो बघा मस्त असा. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या नाश्त्याला बनवा किंवा मुलांच्या डब्यासाठी बनवा. छानच लागतो बघा मस्त असा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. बघा एकदम मस्त असा आपला मसाला टोस्ट झालेला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बघा एकदम मस्त दिसतो. एकदम छान असा मसाला टोस्ट झालेला आहे. चवीला पण एकदम मस्त असा झालेला आहे बघा मस्त. तर धन्यवाद.